सिद्धटेकचा श्री सिद्धिविनायक गणपती बाप्पा मोरया। सिद्धटेकचा श्री सिद्धिविनायक हा अष्टविनायकांपैकी तिसरा गणपती। हे भीमा नदीवर वसलेलं सिद्धिविनायकाचं स्वयंभू स्थान आहे। याचा गाभारा लांबी रुंदीने भरपूर मोठा आहे आणि मंडपही मोठा प्रशस्त आहे। पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी जीर्णोद्धार करून मंदिर बांधलेलं आहे। या मंदिरात पितळी मखर असून त्या भोवती चंद्र, सूर्य, गरुड यांच्या प्रतिमा आहेत। अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात हे ठिकाण असून दौंड पासून 99 किलोमीटर अंतरावर आहे, तर राशीन पासून 142 किलोमीटर अंतरावर आहे। मंदिर उत्तराभिमुख असून गाभारा मात्र प्रशस्त आहे। जवळच भीमा नदी असल्याने या नदीच्या परिसरात सुंदर घाट बांधण्यात आलेले आहेत। जवळच विष्णू, शिवाई, महादेव इत्यादी देवांची मंदिर आहेत। तर भीमा नदीच्या काठावर बसलेल्या या स्थानाला सिद्धटेक असं का म्हणतात आणि इथल्या गणेशाला सिद्धिविनायक असं नाव का पडलं, या संबंधी एक पौराणिक कथा आहे। ती अशी: प्राचीन काळी एकदा ब्रह्मदेवाला वाटलं आपण सृष्टी रचना करावी। त्यानुसार त्यांनी गणेशाच्या आज्ञेनुसार तपश्चर्या सुरू केली। गणेशाने त्याला एकाक्षर मंत्राचा जप दिला होता। ब्रह्मदेवाच्या उग्र तपश्चर्याने गणेश प्रसन्न झाला आणि तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होतील असा ब्रह्मदेवाला त्याने वर दिला। मग ब्रह्मदेवाने सारी सृष्टी निर्माण केली। त्यावेळी क्षीरसागरात गाढ झोपलेल्या भगवान विष्णूच्या कानातून मधु आणि कैटभ हे 2 राक्षस निर्माण झाले। त्यांनी ब्रह्मदेवाला त्रास देण्यास सुरुवात केली। सारी पृथ्वी भयभीत झाली। तेव्हा सगळ्या देवांनी भगवान विष्णूला जाग केलं। भगवान विष्णू आणि मधु कैटभ यांच्यामध्ये घनघोर युद्ध झालं। 5000 वर्ष युद्ध चाललं तरी भगवान विष्णू त्या दैत्यांना मारू शकले नाहीत, म्हणून ते महादेवांकडे गेले। युद्ध सुरू होताना तू गणेशाचे स्तवन केले नाहीस म्हणून तुला विजय मिळत नाही असं महादेव म्हणाले। तेव्हा भगवान विष्णू एका पवित्र टेकडीवर आले। तिथे त्यांनी श्री गणेशाय नमः या षडाक्षर मंत्राने गणेशाची आराधना केली। त्या तपश्चर्याने विनायक अर्थात गणेश प्रसन्न झाले। विनायकाच्या कृपेने भगवान विष्णूला सिद्धी प्राप्त झाली। मग त्यांनी मधु कैटभांना ठार केला। विष्णूंना विनायक ज्या ठिकाणी प्रसन्न झाला आणि ज्या ठिकाणी सिद्धी प्राप्त झाली त्या ठिकाणी विष्णूने एक मोठं मंदिर बांधलं आणि त्यात गंडकी शिलेची विनायकाची मूर्ती स्थापन केली। या ठिकाणी विष्णूची कार्यसिद्धी झाली, म्हणून या स्थानाला सिद्धटेक असं म्हणतात आणि इथल्या विनायकाला श्री सिद्धिविनायक असं म्हणतात। या वेळेपासून सिद्धटेक हे स्थान गणेशाचं पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून ओळखलं जातं। बोला गणपती बाप्पा मोरया। नमस्कार, मी राहुल आणि तुम्ही पाहत आहात भक्तिकोश। आपल्या सनातन धर्मातील अशाच वेगवेगळ्या गोष्टी आम्ही आपल्या समोर आणत असतो। तुम्हाला हा प्रयत्न आवडला असेल तर नक्की भक्तिकोशला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा। लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद आणि हो, कमेंट करायला अजिबात विसरू नका।